विरुद्ध पैशू 21 हरमल संघादरम्यान पहिला चेंडू झेलबादची संधी निर्माण होते आणि पहिल्या चेंडूवरती गडी बाद पाहायला मिळतोय. निश्चितच फलंदाजी करणारा संघ HYS वॉरियर्स हसापूर या संघाचा. HYS वॉरियर्स हसापूर हा संघ या स्पर्धेतील आपला पहिला विजय नोंदवण्यासाठी झगडतोय, संघर्ष करतोय या स्पर्धेदरम्यान. आतापर्यंत 2 सामने ते खेळत आहेत, परंतु दोनही सामन्यात पुन्हा मात्र अपयश निर्माण होतंय. या सामन्यात पहिल्या विजय नोंदवावा या प्रयत्नात बहुधा HYS वॉरियर्स हसापूर हा संघ पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती गडी बाद आणि त्यानंतर मात्र नवीन फलंदाज होता संघाचा कर्णधार स्वप्नील हा मैदानात सज्ज पाहायला मिळतोय. स्वप्नील मलिक मैदानात पावलं टाकतोय. स्वतः संघाचा कर्णधार आयकॉन खेळाडू हा मैदानात. निश्चितच एक रोमांचक लढत पाहायला मिळेल तमाम प्रेक्षकांना. दरम्यान पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्याचा पराक्रम हा गोलंदाज करतोय आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानात एक नेत्रदीपक सामना निश्चितच पाहायला मिळेल याची ग्वाही घेत स्वप्नील मैदानात पाऊल टाकतोय. ज्या स्वप्नीलनं यापूर्वीच्या सामन्यात 10 चेंडूत 41 धावांची वादळी खेळी साकारली, तो स्वप्नील मात्र मैदानात. स्वप्नीलकडे एक आशा असेल, अपेक्षा असेल, स्वप्नील तुझ्या बॅटमधून मोठे रन्स पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक. स्वप्नील स्ट्राईक एन वरती, नॉन स्ट्राईक एन वरती यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाजच्या बॅटमध्ये होतोय. बॅकफुटवर जातोय, फटका फसतो. निश्चितच एक धाव घेण्याचा प्रयत्न हा फौजी पूर्ण. एकेर धावेनिशी सांगीधर फलका सुरुवात पाहायला मिळते. दुसऱ्या चेंडूवरती पहिली धाव ही पाहायला मिळते या मैदानावरती. गोलंदाजी मार्गावरती सुंदर गोलंदाजी साध्य करावी या हेतून गोलंदाज पहिल्या षटकादरम्यान पुन्हा एकदा सज्ज पाहायला मिळतोय. तो आनंद यावेळेस सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर कैसा वळसा निर्माण करतो. फलंदाजीच्या शरीरापासून दूर जाणारा हा चेंडू मैदानावरती पाहायला मिळतो आणि सांघिक धावफलक एका निर्धाव चेंडूनंतर केवळ एका धावेवरती एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. निश्चितच पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी यावेळेस मात्र साध्य होते या सामन्या दरम्यान. यावेळेस मात्र रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, सुंदर फटका पाहायला मिळतो. सुंदर टायमिंग आणि जी कलात्मकरित्या केली होती त्यात यश प्राप्त होतं. चेंडूला पाठवतो म्हणजे रिव्हर्सिपच्या फटक्या दरम्यान चौकाराच्या साहाय्यानं जाणलं होतं, भेदलं होतं. निश्चितच पाहायला गेलं तर 2 क्षेत्ररक्षक लेग साईडला उभे होते, परंतु ऑफसाईडच्या दिशेने 30च्या सर्किटच्या बाहेर कुठते क्षेत्ररक्षक उपलब्ध नव्हता. पॉवर प्लेचं षटक आणि त्या षटकाचा फायदा घ्यावा हा मानस वाटतो फलंदाजचा पाहायला मिळतोय. सुरेखरित्या फटक्यावर तो निश्चितच आपलं तंत्र हे आजमावतो आणि त्यानंतर चौकार प्राप्त. एक सुंदर फटका. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र फलंदाज चुकतोय. परंतु विकेट किपरला बीट करत चेंडू मात्र 22च्या रूपात चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करतो आणि चौकार प्राप्त. आणि या चौकार प्राप्त निश्चितच पाहायला मिळतोय. धावसंख्येचं खातं वाढतंय. धावफलक तब्बल पोहोचतोय ते 9 धावांवरती. गोलंदाज सुरेख गोलंदाजी साध्य करण्याचा प्रयत्न, परंतु निश्चितच काहीसा करिश्मा करावा, करिश्मारित्या फलंदाजी करावी या हेतून फलंदाज मैदानात सज्ज पाहायला मिळतोय. 9 धावांवरती एका गड्याच्या पडझडीनंतर फलंदाजी करणारा संघ
यावेळेस मात्र सुंदर फटका. यावेळेस रिव्हर्सिपचा कुठचाही प्रयत्न नाही. यावेळेस मात्र स्क्वेअर पॉईंटच्या डोक्यावरून त्याचा फटका पाहायला मिळतो आणि या पॉईंटच्या डोक्यावर मिळालेला फटका तब्बल 4 धावा पूर्ण करून देतो आणि हा चौकार सांघिक धावफलक तब्बल नेऊन ठेवतोय 13 धावांवरती. या षटकाचा विचार करायचा गेला. पहिल्या चेंडूवरती गडी बाद, त्यानंतर 1 धाव, त्यानंतर निर्धाव चेंडू, त्यानंतर चौकार, त्यानंतर 22च्या रूपात 4 धावा आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक सुंदर नेत्रदीपक फटका, कॉपीबुक स्टाईलची आठवण गुणणारा फटका पाहायला मिळतोय. तो म्हणजे फलंदाज सलीलच्या बॅटमधून मुन्ना हा फलंदाज एका बाजूनं सुरेख फटकेबाजी करण्यासाठी मैदानात सज्ज, तर दुसऱ्या बाजूनं स्वतः कर्णधार स्वप्नील. गोलंदाज सज्ज, पुन्हा एकदा नवीन गोलंदाज दुसऱ्या षटकादरम्यान सज्ज होते. नवीन गोलंदाज मार्कवरती. अखूट टप्प्याचा चेंडू शफल होत फटका खेळण्याचा प्रयत्न, सुंदर कलात्मकरित्या फटका पाहायला मिळतो. चेंडू बहुधा लॉंगलीच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. वनबाउंड चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करतो आणि त्याच प्रकारचा इशारा म्हणजेच चेंडूनं सीमारेषा गाठली. एका टप्प्यानिशी चौकार प्राप्त झाल्याचा इशारा हा पंचांकडून पाहायला मिळतो आणि फलंदाजाच्या खात्यात या 4 धावांनिशी सांघिक धावफलक पुढे सरसावतोय. एक नेत्रदीपक सामना निश्चितच असेल. जर विचार करायचा गेला या सामन्याचा तर निश्चितच एका बाजूनं दोन्ही सामने जिंकलेला, एका मोठ्या फरकानं सामना जिंकलेला संघ पाहायला मिळतोय. तोच परशु 21 हरमल संघ, ज्या संघात मोठ्या खेळाडूंची भरणा. तर दुसऱ्या बाजूनं काही गुणवान खेळाडूंचा संघ HYS वॉरियर्स हसापूर हा संघ पाहायला मिळतोय. HYS वॉरियर्स हसापूर संघ आपल्या पहिल्या विजयासाठी झगडताना या मैदानावरती, तर त्याच्या विरुद्ध दिशेने 2 विजय प्राप्त केलेला संघ परशु 21 हरमल संघ. दरम्यान गोलंदाज सज्ज, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो तो गोलंदाज गजानन. अखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा ज्या ठिकाणी यापूर्वीचा चेंडू गेला होता नेमका त्याच ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल करतोय. पहिल्या लॉंगच्या दरम्यान चेंडू जातोय. 4 धावांनी संघाची धाव संख्या ही पुन्हा एकदा परावर्तित पाहायला मिळते. धाव संख्या वाढते. फलंदाज वारंवार बॅकफुटवर जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. तिथेच गोलंदाज मात्र वारंवार शॉर्ट पट्टी चेंडू म्हणजे आखूट टप्प्याच्या चेंडूंचा वापर करतोय, परंतु या प्रयत्नात एक पर्वणी साबित होते हे फटके निश्चितच. आणि या चेंडूंचा पुरेपूर फायदा मात्र घेतोय तो फलंदाज स्वप्नील. जिथून मागच्या सामन्यात समाप्ती केली होती त्यातूनच पुन्हा एकदा सुरुवात करताना पाहायला मिळतो स्वप्नील. तोच फॉर्म पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार प्राप्त करताना आता पुन्हा 3 चेंडूत 9 धावांची एक वादळी खेळी स्वप्नीलच्या बॅटमधून. अखूट टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र बॅकफुटवर जातोय. चेंडूला हलकेच सन्मान देतोय. चांगल्या चेंडूचा सन्मान करावा, खराब चेंडूवरती मोठा फटका खेळावा ही रणनीती निश्चितच नेहमीच फलंदाज वापरतात आणि जे हे तंत्र ज्या फलंदाजाने वापरलं तो फलंदाज निश्चितच क्रिकेटच्या पटलावरती एक सुरेख फलंदाज म्हणून साध्य झालाय. यावेळेस पुन्हा एकदा जागा बनवली होती स्ट्रोकसाठी बसत फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. गुडघ्यावरती बसत एक फटका खेळावा, स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून फटका मारण्याचा प्रयत्न निश्चित केला होता फलंदाजाने, परंतु गोलंदाज हेरतोय. गोलंदाज जाणतोय की स्वप्नील हा वारंवार लेगच्या दिशेने फटके उडण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे गोलंदाज कैसे चेंडू हे फलंदाजाच्या शरीरापासून कैसे दूर फेकतोय आणि यात त्याला यश प्राप्त होतोय. निर्धाव चेंडूची गणना निश्चितच होऊ शकली असती, परंतु एक धाव ही मात्र 22च्या स्वरूपात सहजासहजी पूर्ण बहुधा पाहायला मिळते. या धावेनिशी सांघिक धावफलक कैसा वाढतोय, धावफलक पोहोचतोय 22 धावांवरती. गोलंदाज गजानन कैसा सुंदर कमबॅक, पहिल्या 2 चेंडूवरती चौकार जरूर प्राप्त केले, परंतु त्यानंतर मात्र सुरेख कमबॅक गोलंदाजाचा. यावेळेस मात्र सुंदर फटका, पुन्हा एकदा कलात्मकरित्या खेळलेला फटका, स्ट्रोकसाठी जागा बनवतो, रिव्हर्सिपचा फटका निर्माण करतो आणि फलंदाजाला पूर्णपणे एक सुरेख फटका खेळण्यास मात्र सक्षम फलंदाज पाहायला मिळतो तो फलंदाज मुन्ना. गोलंदाज पूर्णपणे उर्दू दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न हा फलंदाज करतो. आपला स्टॅन्स बदलतो. अनिमोकाच्या क्षणी उजव्या हाताचा फलंदाज डाव्या हाताचा फलंदाज बनतो आणि निश्चितच पॉईंटच्या दिशेने खेळलेला हा एक सुंदर फटका मात्र चौकार प्राप्त करून येतो रिव्हर्सिपच्या फटक्याच्या रूपात.
पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु ह्या वेळेस मात्र फलंदाज आधीच सफल झाला होता. त्याने आधीच दाखवलं होतं की तो रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यास हेरून गेलेली गोलंदाज गजानन याची पाहायला मिळते. यापूर्वीच्या चेंडूवरती जरी फलंदाज सफल झाला, परंतु त्यानंतर मात्र त्याला पूर्णपणे असफल करण्यास कारणीभूत ठरतो तो गोलंदाज. एका निर्धाव चेंडूची गणना ही धावफलकात केली जाते, म्हणजे दुसऱ्या षटकाचा अंतिम चेंडू निर्धाव आणि त्यानंतर सांघिक धावफलक एका कमी धावसंख्येवरती बहुधा पाहायला मिळतो. 26 धावांवरती 26 धावफलकावरती प्रति षटक 13ची सरासरी राखण्यास प्रति-शतक 13ची सरासरी अबाधित ठेवतोय तो फलंदाजी करणारा संघ. श्रेय बाबा लागेल ते मुन्ना आणि स्वप्नील या जोडीला. सलामीचा फलंदाज मैदानात गेला होता तो लवकर बाद झाला. पहिल्या चेंडूवरती हाराकिरी केली, फलंदाज बाद झाला, परंतु त्यानंतर मुन्ना स्वतःवरती विश्वास ठेवतोय, संयम ठेवतोय, योग्य ते संतुलन राखतोय. रिव्हर्स स्वीपच्या 2 मोठ्या फटक्यांचा वापर तो आपल्या फलंदाजीत करतोय आणि जी साथ देतोय तो देव चौकारांची एक सुरेख फलंदाज स्वप्नील. या दोन्ही फलंदाजांच्या खांद्यावरती एक मोठी जबाबदारी निश्चित असेल आणि त्यामधून येणारे फलंदाज युवा फलंदाज स्नेहल आणि त्याच्यासमोर त्यांच्या साथीच्या खेळाडूंवरती एक मोठी जबाबदारी असेल. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख फटका. याही वेळेस बघा पुन्हा एकदा लेग स्टिक वरून ऑफ स्टिक पर्यंत ट्रॅव्हल करतोय फलंदाज, सफल होतोय आणि त्यानंतर मात्र एक सुरेख फटका पाहायला मिळतो तो फलंदाजाच्या बॅट मधून. फायनल लेगच्या दिशेने एक सुंदर फटका. यावेळेस मात्र सफल होतोय. चेंडूला डायरेक्ट सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यात म्हणजे ते षटकार प्राप्त होतोय. चेंडू पवनवरती आदळतो आणि या षटकाराच्या साहाय्याने सांघिक धावफलक 32 धावांवरती. 32 धावफलकात होत्या. यावेळेस मात्र एक सुंदर पुन्हा एकदा कल्पकरित्या खेळलेला फटका. काहीसे अनोखे फटके मात्र यावेळेस मैदानाच्या दिशेने पाहायला मिळत आहेत. यापूर्वीचा फटका फायनलच्या दिशेने, त्यानंतर मात्र हा फटका काहीसा थर्बांच्या दिशेने पाहायला मिळतोय. म्हणजेच मैदानाच्या चारही बाजूने फटके खेळण्याची ही क्षमता असलेला फलंदाज मैदानात स्वतः संघाचा ऐकून खेळाडू कर्णधार पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने गोलंदाजीत बदल हा नितेश गडेकर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस पुन्हा एकदा एक वलयांकित फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क हा चुकतोय आणि हा चुकलेला संपर्क प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाज मुन्ना याला निशब्द करून ठेवण्यास कारणीभूत ठरतो आणि या निर्धाव चेंडूनंतर धावफलक स्थिरावला जातो एका कमी धावसंख्येवरती. निश्चितच एक अशी अपेक्षा असेल मोठे फटके मारावे तर कुठेतरी विजय पहिला निर्माण करावा. या विजयात मोलाचा वाटा उचलावा या प्रयत्नात फलंदाज, परंतु वारंवार सुंदर गोलंदाजी, सुंदर लाईन, सुंदर लेनचं प्रदर्शन घडतंय गोलंदाजाकडून. प्रत्येक चेंडू हा अचूक टप्प्यावरती आणि अचूक लाईन आणि दिशेने पाहायला मिळतो आणि हेच कारण ठरते की बहुधा वारंवार चेंडू हे निर्धाव पाहायला मिळतात ते फलंदाज मुन्नावाला. 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला फटका. 1 बॉल चेंडू ट्रॅव्हल करतो, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या ठिकाणी उभा होता, हलकेच चेंडू अडवतो, परतीची फेड तोपर्यंत गोलंदाज नितेशच्या हातात केली जाते. तोपर्यंत सहजासहजी 1 धाव, दुसऱ्या धावेचा कुठचाही प्रयत्न नाही, म्हणजेच फलंदाज बहुधा धावा एकेरी धावेवरती भर द्यावा निश्चितच या तंत्राचा अवलंब करताना पाहायला मिळत आहेत. स्वप्नील स्ट्रायकिंगवरती यावेळेस सज्ज सामना करेल नितेशच्या गोलंदाजीचा. टप्प्याचा चेंडू निश्चितच होता, त्याला खेळून करतोय कव्हरच्या दिशेने डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात खेळलेला फटका. एकेरी धाव ही सहजासहजी पूर्ण पाहायला मिळते. गॅप भरण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नेमका उभा ठाकला होता त्याच ठिकाणी राजन केरकर म्हणजेच डिकीच्या हातात चेंडू जातो आणि यावेळेस मात्र केवळ 1 धाव ही चेंडूवरती गणली जाते. या एकेरी धावण्याशी संघाची धावसंख्या वाढते. धावफलक तब्बल पोहोचतोय तो 35 धावांवरती. पहिली 2 षटकं काहीशी महागडी, 2 षटकात 13 धावा निघाल्या, परंतु त्यानंतर मात्र धावांवरती अंकुश ठेवण्याचं काम हे गोलंदाज योग्यरित्या नितेश गडेकर करतो आणि पुन्हा एकदा वाटलं होतं जी धावसंख्या मोठ्या धावसंख्येकडे उभारी घेईल त्या धावसंख्येवरती काही प्रमाणात तरी मात्र एक आळा बसवण्याचं काम बहुधा नितेश गडेकर हा सुरेखरित्या साध्य करतोय. कर्णधाराने दिलेली जबाबदारी योग्यरित्या पार पाडावी, त्यानंतर निश्चितच प्रतिस्पर्धी संघाला कमी धावसंख्येवरती रोखावं आणि आपला संघ धावांचा आव्हानाचा पाठलाग करेल. त्यावेळी आपल्या संघाच्या फलंदाजांकडे एक कमी टार्गेट सेट करून द्यावं हा हेतू असेल तो गोलंदाजांचा.
नवीन गोलंदाज जयेश एक उदयोन्मुख खेळाडू पाहायला मिळतोय. ज्या गोलंदाजाकडे निश्चितच क्षमता आहे तो गोलंदाज जयेश सज्ज. पहिला वेळेला चेंडू अचूक टप्प्याचा पाहायला मिळतोय. काहीसा ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू होता परंतु मोठा फटका मारण्यापासून जयेश हा गोलंदाज फलंदाज स्वप्नील याला वंचित ठेवतो. या चेंडूवरती नाममात्र एकेरी धाव निघते. या एकेरी धावेशी सांघिक धावफलक पुढे सरसावतो 36 धावांवरती. स्पर्धेत बरेच खेळाडू हे अनुभवाने परिपूर्ण पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या सोबतच आपल्या खेळाचं कौशल्य दाखवण्याचा एक सुयोग्य संधी मात्र पाहायला मिळते ती जयेश सारख्या नवोदित खेळाडूंना. यावेळेस मात्र काहीसा लो फुल टॉस चेंडू गती परिवर्तन करून फेकण्याचा चेंडू पाहायला मिळत होता. प्रयत्न करत होता गोलंदाजाने परंतु हा प्रयत्न काहीसा गोलंदाजा फसतो. चेंडू जातो तो फलंदाज मुन्नाच्या बॅटवरती निश्चितच लो फुल टॉस पिळता चेंडू आणि एक निमंत्रण पाहायला मिळते मोठा फटका खेळण्यासाठी आणि हे निमंत्रण मात्र योग्यरित्या स्वीकारतोय फलंदाज. ज्या प्रकारे चेंडूवरती बॅटवरती येतो त्याच प्रकारे चेंडूला धुळकावून लावतो. चेंडू मात्र ट्रॅव्हल करतो तो सीमारेषा बाहेर काऊ कॉर्नर क्षेत्रात आणि हाच षटकार बहुधा धावसंख्येचं खातं वाढवण्यास कारणीभूत ठरतोय. धावसंख्येचं खातं तब्बल पोहोचतंय 42 धावांवरती. यावेळेस बॅक टू द बॅक दुसरा फटका मोठा फटका पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी ज्या प्रकारचा चेंडू नको होता त्याच प्रकारचा चेंडू मात्र फलंदाजाच्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू येतो आणि या चेंडूवरती एक मोठा फटका फलंदाज मुन्नाच्या बॅटमधून हा पाहायला मिळतोय. जेवढ्या धावा बनतील तेवढ्याच निश्चितच सामना हा अति रोमांचकारी असेल कारण प्रतिस्पर्धी संघाच्या खेळण्यातही तेवढ्याच ताकदीचे फलंदाज पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र गती परिवर्तन पाहायला मिळतोय. फटका फसतोय फसलेला फटका आणि टिपलेला झेल मात्र निश्चितच काहीसा कारणीभूत ठरतोय तो फलंदाज मुन्ना याची खेळी समाप्त होण्यास. मुन्नाच्या खेळीचा जर विचार करायचा गेला तर या षटकातील 2 नेत्रदीपक फटके एक फटका काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून एक फटका काहीसा मिडविकेट क्षेत्रामध्ये 2 फटके पाहायला मिळाले तर तत्पूर्वीच्या षटकात मात्र मुन्नाच्या बॅटमधून 2 रिव्हर्सिपचे फटके पाहायला मिळाले आणि मुन्नाची एक छोटी परंतु अति महत्वाची खेळी पाहायला मिळते ती HOS वॉरियर्स हसापुर संघासाठी. तिसरे षटक हे प्रगतीपथावर असताना जयेश याची काहीसा कमबॅक करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. जरूर 2 फटके मुन्नाच्या बॅटमधून पाहायला मिळाले परंतु त्यानंतर मात्र जरी बाद करण्यास कारणीभूत ठरतो तो गोलंदाज. सुंदर चेंडू पुन्हा एकदा यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळलेला फटका हलका फलंदाज धाव नाकारतोय. तर ते शेवटी मात्र निर्धाव चेंडूची गणना ही पाहायला मिळते या मैदानावरती. स्वप्नील अजूनही नॉन स्ट्रायकिंग मध्ये सज्ज होता. स्ट्रायकिंग वरती नारू हा फलंदाज नरू नितेश हा फलंदाज. यावेळेस मात्र सुंदर फटका फलंदाजाच्या बॅट मधून चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषे बाहेर. ज्या फटक्याची आवश्यकता नितांत होती तो फटका मात्र या षटकाची सांगता करतोय. काहीसं महागडे षटक परंतु एक गडी बाद करून देणारे षटक मात्र समाप्त होते गोलंदाज जयेश याचं आणि या षटकाच्या समाप्तीनंतर 4 षटकांच्या समाप्तीनंतर म्हणजे 24 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचतो तब्बल 54 धावांवरती. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते नरवेची आणि यानंतर काय होतंय कशा प्रकारचे फटकेबाजी पाहायला मिळते. ध्रुव षटकाचा वापर आताच होतो. या ध्रुव षटकात कशा प्रकारे धावा फलंदाज बनवतात याचं संक्षिप्त रूप तुमच्या समोर सादरीकरण करण्यासाठी मायक्रोफोन वरती होतो सुजित गवस. धन्यवाद सचिन. फिर एक बार मैं सुजीत गावस माइक्रोफोन सौंपते हुए समाज दिवस सभी का बहुत बहुत स्वागत करता हूं. फिर मरतबा पेरिनेम प्रीमियर लीग 2021 आज तीसरा दिन चल रहा है. तीसरे दिन का अंतिम मुकाबला 4 ओवरों का खेल समाप्त हो चुका है.
स्कोर है 54। मिड ऑफ की दिशा में घुमाने का प्रयास, खिलाड़ी बिल्कुल तैनात और कोई रन नहीं मिलेगा। इसी के साथ शुरुआत होती हुई इस 5वें ओवर की। दो ओवर ये रहेगा, हाथ खोलने का मौका दोनों ही बल्लेबाजों के पास। किस तरह से इस मौके को बुनते हैं देखने वाली बात होगी। उड़ाने का प्रयास, खिलाड़ी तैनात है नहीं और इसी वजह से 4 रनों का इजाफा होता हुआ खाते में। 2 ओवर का पूरी तरह से फायदा उठाने का, लाभ उठाने का प्रयास होता हुआ बल्लेबाजों के द्वारा। स्वप्निल बल्लेबाज, ये तीसरा चौका उसके बल्ले से, एक बड़ा शॉट और 3 चौके। स्कोर पहुंच चुका है 58, 58 रन। 5वां ओवर फिलहाल प्रगति पर। आनंद गेंदबाज फिर मरतबा तैयार। एक बार और उड़ाया, देखना होगा लगभग कितने रन जुड़ पाते हैं खाते में। रोका तो है आखिरी वक्त तक, थोड़ी सी फिसलन जरूर, लेकिन इसी बीच अच्छी फील्ड होती हुई कुछ रन बचाए निश्चित रूप से अपनी टीम के लिए। 2 रन पूरे होते हुए इसी बीच स्कोर बढ़ता हुआ 60 रन, 2 विकेटों के नुकसान पर HYS वॉरियर्स हंसापुर की टीम। थोड़ी सी खराब गेंद, इस वजह से एक और चौका लगाने में कामयाब होते हुए बल्लेबाज स्वप्निल। चौथा चौका इस वक्त स्वप्निल के बल्ले से निकलता हुआ और इन 4 रनों की बदौलत स्कोर बढ़ता हुआ 64, 64 रन। HYS वॉरियर्स हंसापुर बनाम परसू 21 हरमल के बीच में चलता हुआ पेरिनेम प्रीमियर लीग 2021 के तीसरे दिन का अंतिम मुकाबला। पहली पारी फिलहाल चलती हुई, 5वां ओवर प्रगति पर। गेंदबाज आनंद फिर मरतबा तैयार रहेंगे। स्वप्निल एक और बार स्ट्राइक पर। और सीधी विकेटों से टकराती हुई लाजवाब वापसी होती हुई गेंदबाज आनंद द्वारा। 2 चौके इस ओवर में लगा चुके थे बल्लेबाज स्वप्निल, लेकिन फिर अपने हुनर को इस वक्त दांव पर लगाते हुए गेंदबाज आनंद। तीसरा विकेट गिरता हुआ HYS वॉरियर्स हंसापुर टीम का। स्वप्निल की एक बढ़िया पारी यहीं पर समाप्त होती हुई। स्कोर है 64, 3 विकेटों के नुकसान पर HYS वॉरियर्स हंसापुर की टीम। रनों का योगदान देकर वापस लौटे हैं स्वप्निल का बढ़िया पारी। स्नेहल नए बल्लेबाज स्वप्निल की जगह लेने के लिए मैदान के अंदर। नीतीश का साथ निभाने के इरादे से उतरे हैं स्नेहल। स्कोर है 64। उड़ाने का प्रयास था लेकिन सही संपर्क नहीं। उसी के साथ बिना किसी रन के लिए गेंद और सी गेंद के साथ 5वां ओवर समाप्त होता हुआ। 5 ओवरों की समाप्ति के बाद HYS वॉरियर्स हंसापुर की टीम ने बनाए हैं 3 विकेट गंवाकर 64 यानी 64 रन। 3 ओवर यानी 18 गेंदों का खेल बचा है इस मुकाबले की पहली पारी का। बचे हुए 18 गेंदे यानी 3 ओवरों में लगभग कितने रन बना पाते हैं, कितना बड़ा लक्ष्य रखते हैं, ये आने वाला वक्त तय करेगा। HYS वॉरियर्स हंसापुर टीम को इंतजार है अपनी पहली जीत का। क्या वो इंतजार इस मुकाबले में खत्म होगा? सवाल तो है, जवाब आने वाले वक्त में मिल जाएगा। इसी बीच 6ठा ओवर लेकर गेंदबाज सागर। इस बार उड़ाया है नीतीश ने, लेकिन खिलाड़ी बिल्कुल तैनात, लेकिन हाथों से छिटकती हुई गेंद सीधी सीमा रेखा के पार जा चुकी है। मौका था जरूर, निगाहें हटाई और गेंद सीमा रेखा के बाहर।
और इस बड़े शॉट के साथ आगाज होता हुआ इस छठे ओवर का नीतीश के बल्ले से आता हुआ एक बड़ा शॉट, स्कोर बढ़ता हुआ 70 रन। दूसरा बड़ा शॉट नीतीश के बल्ले से छठे ओवर का आगाज इस बड़े शॉट के साथ होता हुआ स्कोर पहुंचता हुआ 70 के योग पर। फुल टॉस इस बार गेंद हवा में, एक और मौका बन सकता है, इस बार कोई गलती नहीं। और इसी कैच के साथ नीतीश के 12 रनों की पारी यहीं पर समाप्त होती हुई। चौथा विकेट गवा है HYS वॉरियर्स हासापुर की टीम ने। स्कोर है 70। छठा ओवर फिलहाल प्रगति पर, 3 विकेटों के नुकसान पर, माफ कीजिएगा 4 विकेटों के नुकसान पर। अमीर बल्लेबाज जाते हुए मैदान में, कामयाबी मिलती हुई गेंदबाज सागर को, क्योंकि ये छठा ओवर है। इसके बाद 2 ओवर और बचे हैं। हाथ खोलने का प्रयास रहेगा बल्लेबाजों के द्वारा। एक बड़ा शॉट, एक आध बड़ा शॉट लगाया जाए और एक बड़े लक्ष्य की ओर बढ़ने का प्रयास किया जाए, यही रहेगा इरादा बल्लेबाजों का। इस बीच बिल्कुल ब्लॉक हॉल में 1 रन पूरा होता हुआ, इसी बीच 1 रन का इजाफा, स्कोर बढ़ता हुआ 71, 71 रन। अब अमीर नए बल्लेबाज रहेंगे स्ट्राइक पर। सागर गेंदबाज तैयार हैं अगली गेंद लेकर। और फुलटा से डीप मिड विकेट की दिशा में घुमाने का प्रयास। खिलाड़ी जब तक गेंद के ऊपर पहुंच पाते, गेंद कलेक्ट होकर थ्रो हो पाती। 1 रन इसी बीच आसानी के साथ पूरा होता हुआ, इस 1 रन के इजाफे के साथ स्कोर पहुंचता हुआ 72 यानी 72 रन। पिटकी हुई गेंद, एक और मौका था जरूर। फिर मतबा 1 रन खाते में और जुड़ता हुआ, इस 1 रन के इजाफे के साथ स्कोर 73, 73 रन। अब तक अच्छी गेंदबाजी हुई है इस ओवर में। एक केवल बड़ा शॉट, उसके बाद विकेट और अच्छी वापसी गेंदबाज सागर द्वारा। फिर मतबा 1 रन मिलता हुआ, 1 रन का इजाफा और स्कोर पहुंच चुका है फिलहाल 74, 74 रन। 6 ओवरों की समाप्ति के बाद 4 विकेटों के नुकसान पर HYS वॉरियर्स हासापुर की टीम ने बनाए हैं 74 यानी 74 रन। बचे हैं आखिरी के गुरी सगळ्या ठिकाणा चुदी दीपक भाऊ नाव तुझे तळागाळा गाजुदी हरायला ते करुदी युवा शक्ती जागुदी सळसळता तरणे रगत अस्मिताय जागुदी ट्रॉफी चल या पुढे दीपक भाऊ चल या पुढे आमचं एकवट एकूच जाप गोळीचे नाव वैर का चल या पुढे आमचं दीपक ट्रॉफी आमचं दीपक तिथलो आनंद झाला जोय 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 वाटार फुलला शपय 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 नाचे 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 अतिरिक्त उछाल इस वक्त और सब नो बॉल करार दी गई है। कुल मिलाकर 5 रन खाते में जुड़ते हुए, क्योंकि गेंद सीमा रखे के बाहर जा चुकी है। और इन 5 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ 79। फ्री हिट की गेंद रहेगी। इस बार बल्ले
का किनारा, थोड़ी सी खराब फील्ड वहां पर दिखती हुई मैदान के अंदर। इसी बीच दूसरा चौका मिलता हुआ। इन 4 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ 83 यानी 83 रन। 7वां ओवर लेकर गेंदबाज नीतीश। अमीर रहेंगे स्ट्राइक पर, स्नेहल नॉन स्ट्राइक पर। स्कोर है 83 यानी 83 रन। इस बार कुछ अलग करने का प्रयास, लेकिन कामयाब नहीं होंगे। केवल 1 रन पर रुकना पड़ेगा। लेग बाइस के रूप में 1 रन खाते में जुड़ता हुआ। स्कोर बढ़ता हुआ इस 1 रन के साथ 84 यानी 84 रन। 7वां ओवर फिलहाल चलता हुआ इस मुकाबले की पहली पारी का। पेरेंटम प्रीमियर लीग 2021 आज तीसरा दिन चल रहा है। ये आखिरी मुकाबला। पटकी हुई गेंद लॉन्ग ऑफ की दिशा में उड़ाने का प्रयास। खिलाड़ी जब तक पहुंच पाते 1 रन तो आसानी के साथ होता हुआ पूरा। इस 1 रन के इजाफे के साथ स्कोर बढ़ता हुआ 85 85 रन। HYS वॉरियर्स हसापुर और परशु 21 हर्बल दोनों ही टीमें आमने सामने। एक और बार मिसफील्ड वहां पर। तीसरा चौका आता हुआ इस 7वें ओवर में। स्कोर बढ़ता हुआ 89 89 रन। एक बड़े लक्ष्य की ओर बढ़ते हुए फिलहाल HYS वॉरियर्स हसापुर की टीम। अपनी पहली जीत का प्रयास इस वक्त जारी है HYS वॉरियर्स हसापुर की टीम की ओर से। इस बार उड़ाया है, देखना होगा क्या हाथों में। बेचित रूप से डीप में विकेट की दिशा में बिल्कुल हाथों में गेंद रुकती हुई और एक और विकेट का पतन होता हुआ। 5वां विकेट गिरता हुआ HYS वॉरियर्स हसापुर टीम का। स्कोर है 89 5 विकेटों के नुकसान पर। अमीर की एक पारी समाप्त होते हुए 3 चौके आए। 14 रनों का योगदान देकर वापस लौटते हुए अमीर। देखना होगा कौन सा बल्लेबाज उनकी जगह लेने के लिए। गीतेश नाम का बल्लेबाज जाता हुआ अमीर की जगह लेने के लिए। स्कोर है 89। 7वां ओवर फिलहाल प्रगति पर है इस पहली पारी का। एक बड़े लक्ष्य की ओर बढ़ने का प्रयास HYS वॉरियर्स हसापुर के बल्लेबाजों के द्वारा होता हुआ। बिल्कुल इशारे में डाली हुई गेंद कवर की दिशा में खेलने का प्रयास। 1 रन मिलेगा, दूसरे का प्रयास लेकिन नकारा। 1 रन पर यहां पर संतुष्ट होना पड़ेगा बल्लेबाजों को। इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 90 रन 90। 5 विकेटों के नुकसान पर 7 ओवरों की समाप्ति के बाद HYS वॉरियर्स हसापुर ने बनाया है 90 रन। बचा है आखिरी ओवर, बची है आखिरी ओवर की 6 गेंदें। क्या 100 के पार पहुंचते हैं, देखने वाली बात होगी। HYS वॉरियर्स हसापुर की टीम। सागर गेंदबाज टीम की ओर से आखिरी ओवर लेकर और 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 91 91 रन। आखिरी ओवर फिलहाल प्रगति पर। पिछले ओवर फुल टॉस और
दो खिलाड़ियों को चकमा देते हुए गेंद सीधी सीमा रेखा को पार करते हुए जैसे भी आए रन आना बहुत आवश्यक इस वक्त। 4 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ 95 95 रन। स्नेहल है बल्लेबाज, स्नेहल स्ट्राइक पर, गीतेश नो स्ट्राइक पर। स्कोर है 95। आखिरी ओवर फिलहाल चल रहा है इस मुकाबले की पहली पारी का। इस बार फुल टॉस उड़ाने का प्रयास देखना होगा, क्या खिलाड़ी पहुंच पाते हैं। कैच तो हालांकि नहीं है, लेकिन दूसरा रन लेने में फिलहाल कामयाब होते हुए स्नेहल बल्लेबाज। 2 रनों के साथ स्कोर 97 97 रन। 3 गेंदें समाप्त हो चुके हैं इस आखिरी ओवर की। 3 गेंदों का खेल बचा है इस पहली पारी का। 100 के पार पहुंचने का प्रयास रहेगा। एक रन तो आसानी के साथ पूरा होता हुआ दूसरे का प्रयास, जोखिम उठाए है, रनआउट का मौका, लेकिन इस बीच मौका गंवाते हुए फिर मरतबा 2 रन और खाते में जुड़ते हुए HYS वॉरियर्स हसापुर टीम के। स्कोर बढ़ता हुआ 99 99 रन। 2 गेंदें अभी भी बची हुई इस मुकाबले की पहली पारी की। फिर मरतबा स्नेहल रहेंगे स्ट्राइक पर। 100 तक तो पहुंच गए हैं लगभग। रिवर्स करने का प्रयास, लेकिन खिलाड़ी बिल्कुल तैनात था, कोई गलती नहीं। एक बेहतरीन कैच। स्कोर रुकता हुआ 99 99 रन। आखिरी गेंद बची हुई है इस पहली पारी की। क्या लक्ष्य रहेगा 100 का, क्या 100 के पार पहुंच पाएंगे HYS वॉरियर्स हसापुर। लक्ष्मण नया बल्लेबाज इस आखिरी गेंद का सामना करने के लिए। और आखिरी गेंद पर 1 रन पूरा होता हुआ और पहली पारी समाप्त होते हुए HYS वॉरियर्स हसापुर टीम की 100 रन बनाए हैं। 101 रनों का लक्ष्य रखा है HYS वॉरियर्स हसापुर की टीम ने परसू 21 हर्बल टीम के सामने। 101 रनों का लक्ष्य है। चलिया पुढे दीपक भाऊ, चलिया पुढे आमचं एकूण जाप तुझे नाव वैर सिद्ध तुझी जिकोरी खेळ कला फुलोदी गावचे राहिला कसले संगळ एक चारान तोरदी युवा शक्त ही आमची फटी कशी नासारखी चलिया पुढे सवला वाटार घातुदी। मैदाची गुढी ही सगळ्या ठिकाणा चुदी दीपक भाऊ नाव तुझे तळागाळा गाजूदी हरायला ते करूदी युवा शक्ती जागूदी सळसळता करणे रगत अस्मिताय जागूदी। ट्रॉफी चलिया पुढे दीपक भाऊ, चलिया पुढे आमचं एकूण जाप गोयचे नाव वैर का। चल या पुढे। आमचं दीपक ट्रॉफी आमचं दीपक कितलो आनंद झाला जोय 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 वाटार फुलला शपय 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 नाचे 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 नाचे। ट्रॉफी चलिया पुढे दीपक भाऊ, चलिया पुढे आमचं एकूण जाप तुझे नाव वैर सिद्ध तुझी जिकोरी खेळ कला फुलोदी गावचे राहिला कसले संगळ एक चारान तोरदी युवा शक्त ही आमची फटी कशी नासारखी चलिया पुढे सवला वाटार घातुदी। मैदाची गुढी ही सगळ्या
दिगा नाचू दे दीपक भाऊ नाव तुझे तळागाळा गाजू दे हारायला ते करू दे युवा शक्ती जागू दे सळसळता करणे रगत अस्मिताय जागू दे ट्रॉफी चल या पुढे दीपक भाऊ चल या पुढे आमचा एकवट एकूच जाप गोळीचे नाव वैर का चाल या पुढे ट्रॉफी वस्साय आमचा दीपक वस्साय ट्रॉफी वस्साय आमचा दीपक वस्साय वा तिथलो आनंद झाला जोय 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 वाटार फुलला शबय 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 नाचे 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 ट्रॉफी चल या पुढे दीपक भाऊ चल या पुढे आमचा एकवट एकूच जाप गोळीचे नाव वैर का सिद्ध तुझी जिकोरी खेळ कला फुलुदी गावचे रायला कसले संकट एक चालान तोडदी युवा शक्ती ही अंकी फटी कशी नासारखी चल या पुढे चांगला वाटार गाजूदी मैदाची गुढी ही सगळ्या दिगा नाचू दे दीपक भाऊ नाव तुझे तळागाळा गाजू दे हारायला ते करू दे युवा शक्ती जागू दे सळसळता करणे रगत अस्मिताय जागू दे ट्रॉफी चल या पुढे दीपक भाऊ चल या पुढे आमचा एकवट एकूच जाप गोळीचे नाव वैर का चाल या पुढे ट्रॉफी वस्साय आमचा दीपक वस्साय ट्रॉफी वस्साय आमचा दीपक वस्साय वा तिथलो आनंद झाला क्विजचा आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना तब्बल 101 धावांचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजे परशु 21 हर्बल संघाला. सलामीची जोडी मैदानामध्ये जाते ती म्हणजे आनंद आणि सुधीर ठाकूर. पहिल्या षटकातील पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बराच बाहेर जाणारा पंचांकडून इशारा येतो स्वैर असल्याचा. अतिरिक्त धावेने धावसंख्येला या ठिकाणी सुरुवात होते. खातं खोललं जातंय संघाचं या अवांतर धावेने. 101 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 48 चेंडूंचा खेळ हा बाकी. बॅटची कडा घेते एक सुरेख असा झेल त्या ठिकाणी टिपला जातोय आणि सुदन ठाकूर मात्र खातं खोलण्या अगोदर तंबूच्या दिशेने परत येतोय. सुदन ठाकूर एक चांगली सलामी देईल या अपेक्षेने त्याच्या बरोबर आनंदसह मैदानात उतरला होता. पहिला चेंडू सोयर होता, दुसरा चेंडू त्याच धर्तीवर तो टप्पा पडल्यानंतर थोडासा बॅटच्या जवळून आणि छेडखानी करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी अंगाशी येतोय सुदनच्या आणि पहिला वहिला गडी या ठिकाणी बाद होतोय तो म्हणजे हर्मल संघाचा. 101 धावांचा पाठलाग करताना सलामीची जोडीला एक चांगली भागीदारीची नितांत आवश्यकता असते आणि क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सांगायचं गेलं तर पार्टनरशिपला अतिशय महत्व असतं. मग ती गोलंदाजांची पार्टनरशिप असो किंवा फलंदाजांची. वन डाऊन फलंदाज म्हणून मैदानामध्ये जातोय तो नरेश मयेकर ज्याच्या बॅट मधून आज धावांचा रतीब आपल्याला पाहायला मिळाला. षटकार चौकारांची आतषबाजी पहिल्या सामन्यात तब्बल 42 धावांची एक बहारदार लाजवाब खेळी ज्याने साकारली होती तो नरेश मयेकर वन डाऊनच्या रूपाने मैदानामध्ये जातोय. ऋषिकेश आपल्या संघासाठी पहिलं यश प्राप्त करून देतोय. मागच्या वेळचा विजेता संघ असापूर वॉरियर्स या स्पर्धेत मात्र पूर्णपणे निष्प्रभ ठरताना दिसतोय. यावेळी सुरेख चेंडू गुडलिंग स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा चेंडू बॅट हवेत फिरतोय, चेंडू त्याच्या वरून जातोय. बाकीचे सपस्कार पूर्ण केले जाते ते एसटी रक्षकाकडून. जाता जाता एक सुखद धक्का द्यावा आणि या आपल्या अभियानाचे समारोप विजयाने करावा हा मनसुबा असेल तो हसापूर वॉरियर्स संघाचा.
शॉर्ट पद्धतीचा चेंडू परत एकदा बॅट अगोदर फिरते, चेंडू नंतर येतो. एक वेगाने येणारा चेंडू, बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये. पहिला चेंडू सोय टाकल्यानंतर सुरेख कमबॅक म्हणावं लागेल ते गोलंदाज ऋषिकेशचं. युवा गोलंदाज कशी गोलंदाजी करावं याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवताना दिसतोय. उलटा चेंडू हवेमध्ये फसलेला फटका अमीरच्या हातामध्ये जाईल. एकाच षटकात 2 गडी बाद. नरेश मयेकरही या ठिकाणी खातं खोलण्या अगोदर तंबूत परततोय आणि आता मात्र या ठिकाणी हरमल संघ थोडासा अडचणीत वाटतोय. म्हणजे 1 धाव फलकावर आणि 2 गडी बाद अशी थोडीशी बिकट परिस्थिती येऊन ठेपते. ते परशु 21 हरमल संघासमोर ते म्हणजे 101 धावांचा पाठलाग करताना या महत्वपूर्ण सामन्यामध्ये परशु हरमल संघाचा विचार केल्यास आपले सलामीचे दोन्ही सामने जिंकतोय आणि हाही सामना जिंकावा आणि आजच्या दिवसात टेबलमध्ये टॉपला राहावं हा इरादा त्यांचा असेल. जर हा सामना ते पराभूत झाले तर मात्र या ठिकाणी निश्चितपणे रनरेटचा या ठिकाणी विचार करण्याची पाळी मात्र आयोजकावर येईल. डायनामाइट धारगळ संघ ही 2 सामने जिंकतोय. त्यामुळे डायनामाइट धारगळ संघाच्याही नजरा या सामन्यावर असतील. ऋषिकेश परत एकदा सज्ज होते. 2 गडी बाद. अतिशय सुरेख षटक म्हणावं लागेल. हे पॉवर प्लेचं पहिलं षटक. ऑफस्टंपच्या बराच बाहेर. पंचांचा इशारा वाईडचा येतोय. अतिरिक्त 1 धाव आणि एकेरी धावेने धावसंख्या पोहोचते ती 2 गडी बाद. 2 धावा. 101 धावांचा पाठलाग करताना एक चांगली सुरुवात अपेक्षित. मात्र खातं खोलण्या अगोदर दोन्ही फलंदाज परत. शॉर्ट पद्धतीचा चेंडू परत एकदा ऑफस्टंपच्या बाहेर. परत एकदा चेंडू स्वाईड. वाईडचा इशारा पंचांचा. अतिरिक्त आणखी 1 धाव खात्यामध्ये. एकूण धाव संख्या 3 अशी धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते. कर्लिंग पद्धतीचा चेंडू या ठिकाणी ऑफस्टंप वरचा हलके तटवला जातो. एक सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. 3 चेंडू स्वर टाकलेत मात्र अजून एकही धाव जी बॅटने यायला पाहिजे होती, एक मोठा फटका यायला पाहिजे होता, तो अद्यापर्यंत आलेला नाही. कारण चेंडूची छेडखानी करण्याच्या प्रयत्नात मात्र 2 गडी बाद या ठिकाणी होताना दिसत आहेत. ऋषिकेश अतिशय लाजवाब गोलंदाजी टाकताना दिसतोय. यावेळी परत एकदा चेंडू बॅटच्या वरच्या बाजूला जातो. पॉइंट गरीवरील क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. एका चांगल्या षटकाची समाप्ती होते. अवघ्या 3 धावा, त्याही वाईडच्या अवांतरच्या स्वरूपात. 2 गडी बाद 3 धावा धाव फलकावर. 101 धावांचा पाठलाग करताना एकशे 1 धावा धाव फलकावर. डोंगरा एवढी धाव संख्या जेव्हा वाढते, ज्यावेळी तुमचे गडी लवकर बाद होतात आणि पहिल्या षटकात 2 गडी बाद मात्र या ठिकाणी झाल्यानंतर आता मात्र गोलंदाजीमध्ये येते तर अमीर कडेकर, ज्याने या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक नोंदवली होती. पहिली हॅट्रिक या ठिकाणी नोंदवली होती कालच्या ध्रुव षटकामध्ये, ती म्हणजे अमीर साळगावकर याने. आणि आजच्या दिवसात हॅट्रिक नोंदवतोय तो म्हणजे अमीर कडेकर. स्ट्राईकला दिसेल आनंद पाटील. जिनिव्हा प्रीमियर लीगच्या सलग 2ऱ्या वर्षी मॅन ऑफ द सिरीजचा हकदार तोच आनंद पाटील आपल्याला दिसतोय. एक आडव्या बॅटचा फटका गोलंदाजाच्या जवळून काढलेला. होण्याची परिस्थिती. डायरेक्ट हिट करता करता दोन्ही फलंदाज एकाच एंडला. सुदैवी ठरतो डायरेक्ट हिट झाली नाही. जर डायरेक्ट हिट झाली असती तर मात्र फलंदाजांना माघारी परतावं लागलं असतं. थोडासा मी म्हणेन हडबडाटचा मामला या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडासा गोंधळ उडतोय. दोघांचा ताळमेळमध्ये कमी पाहायला मिळते. एक मोठा फटका लॉंग ऑफच्या दिशेने. हवे चेंडू. चेंडूच्या खाली सेबेंड. स्वप्नीलच्या हातामध्ये. आनंद पाटीलचे खेळ समाप्त होते. मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकात
गारद झालेले, दबाव पूर्णतः आनंद पाटीलच्या खांद्यावर आणि तो दबाव हटवण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारायचा प्रयत्न अंगाशी येतोय आणि सुरेख असा झेल मात्र स्वप्नीलकडून टिपला जातोय आणि आनंद पाटीलही या ठिकाणी तंबूच्या दिशेने रवाना होतोय. तिन्ही फलंदाजांचा जर विचार केला, खातं खोलण्या अगोदरही तिन्ही फलंदाज तंबूच्या दिशेने रवाना होत आहेत. धावसंख्येचा विचार केला, 3 धावा धाव फलकावर, 3 गडी बाद अशी केविलवाणी परिस्थिती मात्र परशु 21 हर्मल संघाची दिसून येते. अशाच पद्धतीची गोलंदाजी सकाळच्या पहिल्या 2 सामन्यात जर केली असती तर निश्चितपणे हसापूर वॉरियर्स संघाचा लेखाजोखा मांडण्याला आनंद आला असता. मात्र झालं गेलं गंगेला मिळावं आणि जाता जाता अभियानाची सुरुवात विजयानं करावं, जाता जाता समोरच्या संघाला धक्का द्यावा, या ठिकाणी संकटाच्या खाईत लोटावं हा इरादा हसापूरचा. परत एकदा बॅटची कडा, एक मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॅक टू बॅक विकेट अमीर कळेकरची लागोपाठचा हा दुसरा धक्का. काय घडतंय, काय बिघडतंय, काय मैदानावर चाललंय, कुठली सुनामी मैदानावर वाहते हे कळण्या अगोदरच मात्र पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे पहिले 4 गडी गारद होत आहेत. धावसंख्या अवघी 3, धावांचा जर विचार केला तर धावसंख्या कमी आणि गडी बाद होण्याचा क्रम जास्त. सुयश ठाकूर नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय तो म्हणजे सुयश ठाकूर. या मैदानामध्ये 360 फलंदाज म्हणून ज्याची गणना केली जाते तो नितेश गडेकर मात्र एक नॉन स्ट्राईक एंडला दिसतोय. त्याच्यावर पूर्णतः दारोमदार आहे. त्यांच्या ताफ्यामध्ये अजून एक बॅट्समॅन डीके या नावाने ओळखला जाणारा राजन केरकर अजूनही उपस्थित. मात्र तत्पूर्वी या जोडीला मात्र फलंदाजीमध्ये भागीदारी साकारावी लागेल. ऑल हॅट्रिकवर येतोय परत एकदा, पाहायचंय या स्पर्धेतील डबल हॅट्रिक नोंदवण्याचा मान आपल्या नावावर करतोय की नाही. तो अमीर कडेकर एक हॅट्रिक सकाळच्या सत्रामध्ये नोंदवली आणि ह्या सामन्यामध्ये हॅट्रिकवर आहे तो म्हणजे अमीर कडेकर. फलंदाजीमध्ये चांगले योगदान, त्यानंतर गोलंदाजीमध्ये लाजवाब कामगिरी, लाजवाब कारागिरी पाहायला मिळते ते म्हणजे अमीर कडेकर याची. स्ट्राईकवर दिसतोय तो सुयश ठाकूर, डावखुऱ्याचा फलंदाज. कर्लिंग पद्धतीचा चेंडू या ठिकाणी पूर्णपणे चकला होता. फलंदाज बाईचा इशारा, या ठिकाणी सुदैव ठरतोय फलंदाज. हॅट्रिक हुकते, काही इंच दुरून चेंडू जातोय. तुम्हाला स्मित हास्य पाहायला मिळतंय गोलंदाजाच्या चेहऱ्यावर, स्मित हास्य पाहायला मिळतंय यष्टीरक्षकाच्या चेहऱ्यावर. थोडासा श्वास रोखला गेला होता. सुदैवाची साथ मिळते, आणखी एक अवंत धाव खात्यामध्ये जमा होत. धावसंख्या मात्र पोहोचते ती 4 बाद 4 आणि सगळ्या धावा ज्या आपल्या लिहिल्या गेल्या त्या अवांतर. नितेश गडेकर हलके तटवतोय, सन्मान करतो या गोलंदाजाचा. एक सिंगल मात्र मिळते. एक सिंगल बरोबर पहिली धाव बॅटने आलेली. एकूण धाव संख्या 5 वर परावर्तित 4 गडी बाद. नितेशवर पूर्णतः लक्ष असेल, नितेशवर दारोमदार असेल, कारण या मैदानावर वादळी या खेळी त्याने अनेक केल्यात आणि त्याच वादळी खेळीची अपेक्षा परशु हर्मल संघाकडून व्यक्त केली जाते. अमीर कडेकर सज्ज होते गोलंदाजीसाठी. थोडस आपलं रनअप मध्ये चुकतोय या ठिकाणी. या गरमीच्या वातावरणामध्ये सलग सामने खेळणं तेवढंस सोपं नाही मित्रांनो. मात्र कष्टाला तुमच्या पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशालाही मित्रांनो पर्याय नाही. आळव्या बॅटचा फटका, ब्लाइंड अर्ध संघ माघारी. धावसंख्या अवघी 5 बाद
आज अशी केविलवाणी परिस्थिती परशो 21 हरमल संघाची आणि त्याला कारण म्हणजे पहिलं षटक ऋषिकेशचं आणि दुसऱ्या षटकात तब्बल 3 गड्यांना माघारी पाठवतोय तो म्हणजे आमिर कडेकर. आता मात्र ज्या खेळाडूला राखून ठेवलं होतं तो खेळाडू DK उर्फ राजन मैदानाच्या आतमध्ये जातो. एका बाजूला नितेश गडेकर तर दुसऱ्या बाजूला असेल राजन केरकर. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या सांगत करीस अवघी 5 धावा धावफलकावर आणि 5 गडी हे तंबूच्या आसऱ्याला आलेले. मित्रांनो याला तर क्रिकेट म्हणतात. मागच्या सामन्यात मागच्या पानावर काय लिहिलंय त्यापेक्षा वर्तमानात आणि आताच्या सुरू असलेल्या स्कोर बुक वर तुमच्या नावापुढे किती धावांचा स्कोर लिहिला गेलाय यावरच तुमच्या संघाचा विजय आणि पराजय मित्रांनो निश्चित होत असतो. गोलंदाज परत एकदा आपल्याला दिसतोय तो ऋषिकेश ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकात अक्षरशः धुमाकूळ घातला होता आणि त्यानंतरच्या दुसऱ्या षटकात आमिर कडेकरने मात्र हैदोस घातला. नितेश कडेकर स्ट्राईकवर दिसेल आपल्याला. 5 धावा धावफलकावर ही जोडी जमली तर परशुरामल संघ मात्र या ठिकाणी या संकटाच्या खाईतून निश्चितपणे बाहेर येईल. ऑफस्टंपच्या बाहेर बराच बाहेर वाईडचा इशारा येतो. पंचांचा अतिरिक्त धाव आणि धाव संख्येने बदल घडतोय. धाव संख्या पोचते ती 6 धावा. चेंडू वाईड पडला याची फिकीर नसेल असापूर संघाला कारण त्यांच्याकडे पुंजी एवढी मोठी की खर्च करायला हरकत नाही. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बराच बाहेर पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईडचा येतोय. अतिरिक्त आणखी एक धाव 7 धावा धाव फलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. नितेश गडेकर 360 बॅट्समन ज्याच्या जर्सीवर 360 हा नंबर आपल्याला दिसतोय. शॉर्ट चेंडू यावेळी मोठा फटका मारायचा आहे. झेलचितचं अपील केलं जातंय मात्र पंचांच्या मते चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. एक अपील करून दबाव आणण्याचा प्रयत्न पंचावर मात्र पंच आपल्या जागेवर ठाम. नकार असला तर निर्वाळा देत पुन्हा एकदा नितेश सज्ज होतोय फलंदाजीसाठी. ऋषिकेश सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. यावेळी मात्र चॉप करण्याचा प्रयत्न पॉइंट गलीच्या दिशेने आमिर येतोय. त्या ठिकाणी एक सिंगल मात्र तोपर्यंत मिळते नितेशच्या खात्यामध्ये आणि या सिंगल बरोबर एकूण धावसंख्येमध्ये बदल घडत धावसंख्या पोहोचते ती 5 गड्यांच्या मोबदल्यात 8 धावा. 3 गडी बाद करतोय आमिर कडेकर. 2 गडी बाद करतोय ऋषिकेश. आतापर्यंतच्या सामन्याचं हे विश्लेषण आपण पाहताय. उलटा चेंडू जमनी लगतचा एक सुरेख फटका ज्याला विदलंग कार्पेटचा फटका संबोधलं जातं. एका हाताने अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. तेच आणि या सिंगल बरोबर एकूण धाव संख्या मात्र पोचते ती 9 धावा धाव फलकावर. 101 धावांचा पाठलाग करायचा आणि जशी सुरुवात व्हायला पाहिजे होती तशी सुरुवात मात्र या ठिकाणी मिळाली नाही. मात्र या ठिकाणी या दोन्ही फलंदाजांना आपल्या संघासाठी फलंदाजी करावी लागेल आणि या दोघांच्या लढतीवर नजर असतील तर धारगड डायनामाइट संघाच्या. ऋषिकेश परत एकदा सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. हलके तटवतोय त्या ठिकाणी एक सिंगल साठी आमिर जोपर्यंत येईल परती करेपर्यंत एक सिंगल मिळते आणि सिंगल बरोबर धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये परावर्तित होते ती म्हणजे 10 धावा धाव फलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. परत
एकदा थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय आणि या ठिकाणी सज्ज होते तो नितेश गडेकर. एक कव्हर पॉइंट बाउंड्रीच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला लावलेला दिसतोय. यावेळी मात्र बॅटच्या मधोमध लागायचा ऐवजी कडा लागतोय. गलीच्या दिशेने जाणारा चेंडू अडवला जातोय. केवळ एकेरी धावेवर समाधान मानावं लागतंय आणि एकेरी धावेने धावसंख्या पोचते ते 11 धावा धाव फलकावर. राजन केरकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील हा सुपुत्र मोठमोठे षटकार खेचण्यात वाकबगार. मात्र आजची परिस्थिती थोडीशी वेगळी आणि त्या विचित्र परिस्थितीमध्ये त्याला फलंदाजी करायची आहे. ऑफस्टंपच्या बराच बाहेर स्लोवर वन टाकण्याचा प्रयत्न. गती परिवर्तनामध्ये चेंडू थोडासा बाहेर जातोय. ऑफस्टंपच्या बराच बाहेर जाणारा हा चेंडू पंचांचा वाईडचा इशारा येतोय. अतिरिक्त सिंगल आणि अतिरिक्त सिंगल बरोबर एकूण धाव संख्या 12 अशी धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र असून एक फटका कव्हर पॉइंट बाउंड्रीच्या दिशेने चेंडू गोळीच्या वेगाने जातोय. सीमा क्षेत्राच्या बाहेर 4 धावांसाठी बऱ्याच वेळाने ज्या फटक्याची अपेक्षा होती, जो फटका आत्मविश्वास देऊन गेला, तोच फटका या ठिकाणी निघतोय नितेशच्या बॅट मधून आणि या बरोबरच षटक संपतंय तिसरं. 3 षटकांचा खेळ समाप्त. 16 धावा धाव फलकावर आणि 5 गडी हे तंबूत परतलेले. 101 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्याचा पाठलाग करताना पहिल्याच 2 षटकात अवघ्या 5 धावावर 5 गडी बाद झाले होते हरमल संघाचे. मात्र त्यानंतर सुरेख कमबॅक करावं लागेल आणि तोच इरादा नितेश गडेकर दर्शवतोय. एक सुरेख चौकार कव्हरच्या दिशेने आपल्या संघासाठी लगावतोय. पहिल्या वेळेला चौकार या डावातील म्हणावा लागेल आणि एकूण धावसंख्या 3 षटकांचा खेळ समाप्त. 16 धावा धाव फलकावर 101 धावांचा पाठलाग करताना 5 गडी हे तंबूत परतलेले. गोलंदाजीमध्ये पहिला वेळेला बदल आपल्याला पाहायला मिळतोय आणि गोलंदाजीसाठी येतो तो गौरेश आणि त्याच्या समोर उभा ठाकतोय तो DK उर्फ राजन केरकर. मोठमोठाले षटकार ज्याच्या बॅट मधून अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिले. कणकवलीच्या मुरडेश्वर मैदानावर, प्रिन्सच्या मैदानावर या फलंदाजाचे. यावेळी एक मोठा फटका, फसलेला फटका, चेंडू मात्र चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षकांपासून बराच दूर. 5 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठलाग करत होते. अखेर चेंडू जमिनीला दान होतोय, बराच दूर राहतोय क्षेत्ररक्षकापासून. DKला एक जीवनदान मिळते आणि एक सिंगल धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते. ती 17 धावा धाव फलकावर 5 गडी बाद. 101 धावांचा पाठलाग आणि 17 धावा धाव फलकावर 5 गडी बाद. गौरेश परत एकदा सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. त्यावेळी मात्र मोठा फटका मारायचा होता. स्विंग अँड मिस. या ठिकाणी बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतो चेंडू. एक सुरेख गोलंदाजी आजच्या दिवसात गौरेश करताना दिसतोय. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून आजची जेवढी त्याने षटकं टाकली त्या षटकात फलंदाजाला बांधून ठेवण्याची किमया मात्र गौरेशने साध्य केली. मात्र बाकीच्या क्षेत्ररक्षकाकडून म्हणावी तशी साथ मिळाली नाही आणि त्याचा परिणाम हसापूर वॉरियर्स संघाच्या पराभवामध्ये झाला. यावेळी मात्र परत एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. परत एकदा फसतोय नितेश गडेकर. चेंडू जातोय परत एकदा मेडन. एक चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी जाता जाता करतोय तो म्हणजे गौरेश आणि पूर्णपणे जखडून ठेवलं जातोय तो फलंदाजांना. 5 गडी बाद. 17 अशी धावसंख्या धाव फलकावर. फुलटा चेंडू हाफाली पद्धतीचा एक लहानसा सुरेख फटका पाहायला मिळतो. एक सिंगल मिळेल. थोडस मिस फिल्डिंग होते मात्र एक सिंगल वरच समाधान मानावं लागतंय कारण DK या ठिकाणी दुसऱ्या धावेसाठी तयार नव्हता. थोडस मिसफिल होत आहे. कव्हर बॅक होईपर्यंत केवळ एकेरी धावेवर समाधान आणि एकेरी धावेने धावसंख्या मात्र पोहोचते ते 18 धावा धाव फलकावरती.
गौरेश परत एकदा सज्ज होते गोलंदाजीसाठी. आडव्या बॅटचा फटका, हवेत फटका, मात्र सुरेख असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मुन्ना उर्फ सलील नाईकच्या कडून एक सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. संभाव्य चौकार मात्र रोखला जातोय. परती होते केवळ एका धावावर समाधान आणि एकूण धावसंख्या परावर्तित ते 19 धावा धावफलकावरती. एक मात्र चौकार बसला या इनिंग मध्ये, या डावामध्ये. तोही नितेश कडेकरच्या बॅट मधून कव्हरच्या दिशेने एक सुरेख चौकार बसला होता. त्यानंतर पुन्हा एकदा पायामध्ये बेड्या टाकल्यात त्या या गोलंदाजाने. जमनी लगतचा एक सुरेख फटका, विदलंग कार्पेटचा मिडान लॉंगांच्या दिशेने स्नेहल आपल्याला दिसतोय. परती होते यष्टी रक्षकाच्या दिशेने, एक सिंगल मिळते. बरोबर 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. अर्थात निम्म्या षटकांचा खेळ समाप्त होतोय. 20 अशी धावसंख्या धावफलकावर 5च्या धाव सरासरीनं आणि अजूनही उरलेल्या 24 चेंडूमध्ये तब्बल 81 धावांची आवश्यकता. 5 गडी हे तंबूत परतलेले. काय होईल या सामन्यात? वाटार फुल्ला शपय 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 नाचे 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 ब्लू ट्रॉफी चालया पुढे दीपक भाऊ चालया पुढे आमचं एकूण साप दोनचे नाव वैर सिद्ध तुझी जिकोरी खेळ कला फुलुदी गावचे रायला कसले सगळे एक चारान तोडदी युवा शक्ती ही आमची फाटी कशीच नासारखी चालया पुढे सवळ वाटार घातुदी. मैदाची गुढी ही सगळ्या ठिकाणा चुदी दीपक भाऊ नाव तुझे तळागाळा गाजुदी हारायला ते करुदी युवा शक्ती जागुदी सळसळता करणे रगत अस्मिता जागुदी. एक लंबा अंतराल देखने को मिलता हुआ बल्लेबाज संघर्ष के में वातावरण में थे. वहां पर हर एक गेंद के ऊपर बड़ा शो लगाने का प्रयास शुरुआती के ओवर में किया. वहां पर शायद दबाव था जो कि एक बड़े लक्ष्य का, लेकिन उससे बड़े लक्ष्य का पीछा करते हुए जिस तरह से शुरुआत होनी चाहिए वो शुरुआत इस मैदान के ऊपर हुई नहीं इस मुकाबले में. और उसके बाद अब मात्र कुछ हद तक बल्लेबाजी यहाँ पर निखरती हुई, जो कि नितेश और उनके साथ साथ राजन की. फिर से एक बार स्ट्राइक एंड के ऊपर नितेश सामना करेंगे गेंदबाज लक्ष्मण का. पहली गेंद के ऊपर छक्का, लेकिन उसके बाद यहाँ पर डॉट गेंद निकालने में सफल रहे. नितेश को लगा कि गेंद बाहर है इसलिए गेंद को छोड़ा, लेकिन अंपायर के मन में कुछ और ही चलता हुआ. गेंद जो कि डॉट चली गई, रन संख्या रुकी है केवल. इस बार बेहतरीन गेंद और बल्ले का सही संपर्क. गेंद शायद 1 डाउन से चली गई सीमा रेखा बाहर, यानी कि चौका मिलता हुआ और इस चौके की बदौलत रन संख्या आगे बढ़ती हुई कुल मिलाकर 30 रनों के ऊपर. इसे दोनों ही बल्लेबाजों में क्षमता है बड़े स्ट्रोक लगाने की, लेकिन सिर्फ क्षमता होने से आज कुछ नहीं होगा. अगर इस मुकाबले में जीत दर्ज करनी हो तो उस नाम के जैसा उस क्षमता के जैसी बल्लेबाजी करनी होगी, रन बनाने होंगे. टीम की इस फंसी नौका को इस मैदान के ऊपर इस बड़े लक्ष्य तक पहुंचाना होगा इन दोनों ही बल्लेबाजों को. इस बार फुल टॉस गेंद घूमे, वहां पर स्ट्रोक को खेला, लेकिन जरूर गेंद वहां पर चली गई विकेट के दूसरी तरफ से सीमा रेखा बाहर 6 रनों के लिए. फील्डिंग की सजावट अगर देखी जाए तो लगभग 4 खिलाड़ी मौजूद है सीमा रेखा नजदीक लेग साइड के ऊपर. एक लेग साइड के ऊपर खेलने के लिए स्ट्रांग है उनका लेग जोन, इसलिए वहीं पर सभी खिलाड़ियों को मौजूद रखा है. गेंद वही थी, सिर के ऊपर से गेंद चली गई, वहां पर 6 रन मिले और इन 6 रनों की बदौलत कुल मिलाकर रन संख्या आगे बढ़ते हुए 36 रनों के ऊपर. रन. इस बार बेहतरीन गेंद, इस बार स्विंग एंड मिस देखने को मिलता हुआ. गेंदबाज बेहतरीन ढंग के साथ कमबैक करता हुआ. जिस तरह से गेंदबाजी देखने को मिले इस मुकाबले में कुछ हद तक बेहतरीन मुकाबला साबित होता हुआ. एक बड़े लक्ष्य का सामने वाली टीम पीछा करते हुए और उसको सलामी के ओर में वहां पर झटके देने वाली गेंदबाजी. इस बार बड़ा स्ट्रोक, फिर से एक बार हवा में गेंद, कैच लेने का अवसर. कुछ हद तक फंबल वहां पर जरूर हुआ था, कैच छूटने के लिए अवसर प्राप्त हुआ था, लेकिन आखिरी क्षणों में ऊपर गेंद के ऊपर अपनी पकड़ मजबूत कर ली वहां पर फील्डर ने और एक बेहतरीन कॉट वहां पर लकप लिया लॉन्ग ऑफ के क्षेत्र में. बेहतरीन
कैच कहना होगा, क्योंकि अगर इस बात की जाए कैच की तो नितेश कुछ अलग ही मूड में नजर आ रहे थे। बेहतरीन बल्लेबाजी कर रहे थे इस मुकाबले में, 2-3 छक्के लगाए थे, इस एक चौका और 2 छक्के अब तक लगाए थे। यही बल्लेबाजी अगर उनकी बरकरार रहती आखिर तक तो निश्चित रूप से जीत दर्ज करने में सफल रहती बल्लेबाजी करने वाली टीम। एक बेहतरीन प्रतियोगिता, और इस प्रतियोगिता के आज के तीसरे दिन का ये अंतिम मुकाबला, कौन सी टीम पहले पायदान के ऊपर रहेगी ये डिसाइड करने वाला एक निर्णायक मुकाबला। हालांकि गेंदबाजी करने वाली टीम के लिए कुछ है नहीं, लेकिन इस मुकाबले के ऊपर काफी कुछ निर्भर रहेगा, जो कि परशु 21 हरमल टीम के लिए। साथ साथ धरगढ़ डायनामाइट टीम की निगाहें भी इस मुकाबले के ऊपर रहेंगी। एक टीम की हार दूसरी टीम के लिए अगला सफर बन सकती है। फिलहाल स्ट्राइक गेंद के ऊपर रहेंगे शायद राजन, और उनके नॉन स्ट्राइक गेंद के ऊपर साथ देंगे जयेश। साथ साथ ध्रुव ओवर की शुरुआत होती हुई नजर आती हुई सभी खिलाड़ी, जो कि 30 यार्ड सर्कल के दायरे में छठे ओवर की शुरुआत, यानी कि 18 गेंदों का खेल अभी भी बाकी, और जीतने के लिए लक्ष्य की आवश्यकता जो कि 65 रनों की। डिकी के लिए गेंद पैरों में खेली, जड़ में डाली हुई गेंद थी, वहां पर 1 रन भागकर पूरा करने का अवसर, और आसानी के साथ 1 रन मुकम्मल। 18 गेंदों के ऊपर 65 रनों की आवश्यकता थी, अब मात्र समीकरण बदलता हुआ 17 गेंदों के ऊपर 64 रनों की आवश्यकता। एक और है वहां पर लेफ्ट हैंडेड बल्लेबाज जयेश और उनका साथ देने के लिए राजन, ये जोड़ी मैदान के भीतर। ध्रुव ओवर गेंदबाज आमिर फिर से एक बार गेंदबाजी के बोर्ड के ऊपर, कुछ हद तक खराब गेंद कह सकते हैं। इस गेंद को वाइड का इशारा निकलता हुआ, वाइड के रूप में एक अतिरिक्त रन मिलता हुआ, 1 रन के साथ साथ रन संख्या आगे बढ़ती हुई, कुछ हद तक दबाव और मात्रा महसूस करते हुए गेंदबाज भी शुरुआती के ओवर में बेहतरीन गेंदबाजी साबित हुई थी। पूरी तरह से बैकफुट पर चले गए थे बल्लेबाज, लेकिन उसके बाद नितेश की एक छोटी लेकिन लाजवाब पारी, उसके बाद अब मात्र फिर से एक बार कमबैक बल्लेबाजी करने वाली टीम का। सफल हुए, स्ट्रोक के लिए जगह बनाई बेहतरीन ढंग के साथ, गेंद और बल्ले का टाइमिंग किया वहां पर बल्लेबाज जयेश ने। एक युवा बल्लेबाज अंडर 22 है, लेकिन प्रतिभा बहुत सारी इस खिलाड़ी के अंदर, उसी प्रतिभा को इस मैदान के ऊपर दिखाते हुए बेहतरीन बल्लेबाजी। ऑफ स्टिक के काफी बाहर गेंद थी, सफल हुए थे, गेंद के लिए जगह बनाई और उसके बाद गेंद को खेला वहां पर मिड विकेट के क्षेत्र में और छक्का प्राप्त कर लिया। इस छक्के के साथ साथ रन संख्या कुल मिलाकर आगे बढ़ती हुई पहुंचती हुई 45 रनों के ऊपर। 44 इस बार बेहतरीन गेंद आपके दोस्तों 44 रन स्कोरबोर्ड के खाते में। छक्के के बाद रन संख्या 44 रनों के ऊपर, 44 रनों के ऊपर एक छक्का जरूर लगा, लेकिन उसके बाद बेहतरीन कमबैक कर लिया। यह बेहतरीन गेंदबाजी है यहाँ पर आमिर द्वारा। सुबह के सत्र में आज के दिन के पहले मुकाबले में पहली हैट्रिक ली थी इस मैदान के ऊपर निजी कोटे में, और इस प्रतियोगिता की दूसरी हैट्रिक। इस बार बेहतरीन गेंद फिर से एक बार, इस बार गेंद को खेला वहां पर, टाइम कर दिया सही टाइमिंग के साथ। 2 खिलाड़ी वहां पर जरूर मौजूद थे, लॉन्ग ऑन, और निश्चित रूप से उनके बीच में से गेंद को खेला, 4 रन प्राप्त कर लिए और 4 रनों की बदौलत रन संख्या कुल मिलाकर आगे बढ़ती हुई रन संख्या नजर आती हुई 48 रनों के ऊपर। इस तरह की बल्लेबाजी होनी चाहिए थी शुरुआत के ओवर में, लेकिन वहां पर कुछ हद तक दबाव महसूस किया बल्लेबाजों ने, जिनके ऊपर एक जिम्मेदारी थी, उन बल्लेबाजों ने हाराकारी की, लेकिन उसके बाद अब मात्र आगे बढ़ते हुए बल्लेबाज नजर आते हुए आमिर फिर से एक बार, इस बार फिर से एक बार बेहतरीन गेंद, बैक टू द बॉल स्ट्रोक नजर आता हुआ। गेंद जैसे बल्ले के ऊपर लगी, गेंद चल गई गेंदबाज के हाथों में, आमिर ने गेंद को कलेक्ट कर दिया, रन लेने की तमाम गुंजाइशों को वहां पर समाप्त कर दिया और रन संख्या रुकी है केवल अब मात्र 48 रनों के ऊपर। जीतने के लिए एक बड़ा लक्ष्य, उस लक्ष्य का पीछा करते हुए परशु 21 हरमल की टीम नजर आती हुई। गेंदबाज फिर से एक बार आमिर, इस बार फिर से एक बार गेंद बल्ले का सही संपर्क, गेंद वहां पर मिड विकेट क्षेत्र में अब मात्र नजर आते हुए 4 रन मिलेंगे। 1 बाउंस गेंद चली गई सीमा रेखा बाहर और इन 4 रनों के साथ साथ ओवर की होती समाप्ति, छठा ओवर हुआ समाप्त। छठे ओवर की समाप्ति के बाद यानी कि 36 गेंदों की समाप्ति के बाद रन संख्या कुल मिलाकर पहुंचे 52 रनों के ऊपर। अब मात्र जीतने के लिए
12 गेंदों का खेल बाकी, जीतने के लिए लगभग 50 रनों की आवश्यकता, यानी कि हर एक ओवर में 25-25 रन बनाने होंगे नए गेंदबाज के मोर्चे के ऊपर। लक्ष्मण फिर से एक बार, पहली गेंद राजन के लिए, बेहतरीन गेंद को वहां पर खेला जहां पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं था, उसी जगह पे स्ट्रोक के लिए जगह बनाई, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर गेंद को भेजा और इस पहली गेंद के ऊपर 4 रन प्राप्त करने में सफल रहते हुए राजन को एक ओवरसीज खिलाड़ी की हैसियत से इस टीम में शामिल किया गया है। कुछ हद तक निर्भर रहेगी टीम इनके ऊपर, बड़े स्ट्रोक लगाने होंगे यहाँ पर राजन को, अपनी प्रतिभा को यहाँ पर एक न्याय देना होगा इस मैदान के ऊपर। इस बार बड़ा स्ट्रोक, गेंद हवा में काफी देर तक, खिलाड़ी गेंद के नीचे, कॉट होने की संभावना और बेहतरीन कॉट वहां पर मुन्ना द्वारा नजर आता हुआ। इसी के साथ राजन की पारी हुई समाप्त। राजन की पारी हुई समाप्त और रन संख्या रुकी केवल 56 रनों के ऊपर। जीतने के लिए लक्ष्य 46 रनों की आवश्यकता बची है 10 गेंदों के ऊपर। लेफ्ट हैंडेड बल्लेबाज जयेश है जो कि बेहतरीन पारी को अंजाम देते हुए, जयेश की बात की जाए तो 1 छक्का और 2 चौके लगाए 4 गेंदों के ऊपर 14 रनों की पारी जयेश द्वारा। और गेंदबाजी के मोर्चे के ऊपर लक्ष्मण फिर से एक बार एक विकेट तिरकाने में सफल रहे और उसके बाद फिर से एक बार गेंदबाजी के मोर्चे के ऊपर निकल पड़ते हुए फील्डिंग के क्षेत्र में बार बार बदलाव करते हुए कैप्टन नजर आते हुए टीम के लेफ्ट हैंडेड बल्लेबाज जयेश, जिनके ऊपर क्षमता है बड़े स्ट्रोक लगाने की, वो स्ट्राइक इनके ऊपर। यहां पर देखिए सफल हुए, गेंद और बल्ले का सही तरह से संपर्क कर दिया, वहां पर बेहतरीन स्ट्रोक को अंजाम देते हुए यहाँ पर मिस्टर 360 द्वारा यहाँ पर एक बेहतरीन छक्का नजर आता हुआ। इसी बल्लेबाजी की आवश्यकता थी इस मुकाबले में पहले गेंद के साथ, लेकिन शुरुआती ओवर में कुछ हाराकारी, लेकिन उसके बाद बेहतरीन बल्लेबाजी। इस बार फिर से एक बार सफल हुए थे, जरूर एक स्ट्रोक लगाने का प्रयास किया था, दिलखुद जैसा स्ट्रोक लगाने का प्रयास जरूर हुआ था, लेकिन टाइमिंग कर नहीं पाए उस गेंद के ऊपर और निश्चित रूप से गेंद चली गई डॉट। गेंद के बाद रन संख्या रुकती हुई केवल अब कीजिए 1 रन मिलता हुआ, 1 रन के साथ साथ रन संख्या आगे बढ़ती हुई, रन संख्या पहुंचती हुई कुल मिलाकर 63 रनों के ऊपर 63 रन स्कोरबोर्ड के खाते में। इस बार बेहतरीन गेंद बैकफुट पर ढकेल दिया, बल्लेबाज को हल्के हाथों से स्ट्रोक बनाया था, लेकिन गेंद के ऊपर कोई रन नहीं। डॉट गेंद वहां पर नजर आती हुई, बेहतरीन पारी, बेहतरीन गेंदबाजी वहां पर नजर आती लक्ष्मण द्वारा। एक छोर के ऊपर कुछ हद तक रन बनाए जरूर वहां पर नितेश और उनके साथ साथ जयेश ने, लेकिन वो रन यहां पर इस मैदान के ऊपर कम पड़ते हुए। इस बार फिर से एक बार बेहतरीन गेंद को खेला है विदुलंद कारफेट, गेंद ट्रैवल करते हुए वहां पर लॉन्ग ऑफ के क्षेत्र में खिलाड़ी गेंद के ऊपर गेंद को उठाया, बैकअप किया गेंदबाज के हाथों में, तब तक मात्र मिला 1 रन। इस 1 रन के साथ यह ओवर की हुई समाप्ति। इस ओवर की 6 गेंदों का खेल समाप्त, यानी कि कुल मिलाकर 7 ओवर 42 गेंदों का खेल समाप्त। रन संख्या 64 रनों के ऊपर। सहा चेंडू 6 गेंदे और लगभग जीतने के लिए 37 रनों की आवश्यकता। 6 चेंडू 37 धावा, 6 गेंदों के ऊपर 37 रन बनाने होंगे जीतने के लिए। एक आविष्कार करना होगा इस मैदान के ऊपर, करिश्माई बल्लेबाजी करनी होगी। क्या होगा, किस तरह से मुकाबला कटेगा, लेकिन गेंदबाज स्नेहल गेंदबाजी के मोर्चे के ऊपर पहले गेंद वहां पर खुद कर निकाला, गेंदबाज के पैरों बल्लेबाज के पैरों के नीचे वहां पर गेंद डाली, बल्लेबाज के पास कोई उत्तर नहीं, इस गेंद के ऊपर रन लेने के लिए कोई प्रयास नहीं, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, गेंद चल गई विकेट कीपर के दस्तानों में बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान के साथ।
गेंदबाज फिर से एक बार स्नेहल, इस बार बेहतरीन गेंद वहां पर लेग बिफोर के लिए अपील जरूर हुई थी, लेकिन अंपायर के मन में कुछ और निकलता हुआ। अंपायर जी ने कहा लेग बेस के रूप में रन मिलता हुआ, एक रन जो कि वहां पर मिला, एक रन के साथ साथ उन्हें संख्या आगे बढ़ती हुई। और फिर से एक बार स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज जयेश इस पारी में बेहतरीन पारी को अंजाम देते हुए निजी गोटे में जयेश नजर आते हुए। अब तक अच्छे स्ट्रोक लगा है इस पारी में उन्हें जयेश ने, 2 छक्के 2 चौके लगाकर बल्लेबाज जयेश फिर से एक बार स्ट्राइक एंड के ऊपर सामना करेंगे वहां पर गेंदबाज स्नेहल की गेंदों का। सफल हुए थे, खेलना चाहते थे वहां पर, लेकिन इस बार गेंद और बल्ले का संपर्क वहां पर हुआ नहीं। लेफ्ट हैंडेड बल्लेबाज है, खेलने की कोशिश थी पॉइंट के क्षेत्र में, वहां पर थर्मन के क्षेत्र में खेलने का प्रयास किया था, इसलिए जगह बनाने का प्रयास वहां पर लेफ्ट हैंडेड बल्लेबाज की ओर से। इस बार फिर से एक बार वही करने की कोशिश, बैक फुटवर्क चले गए, गेंद को खेलने का प्रयास इस बार किया था कवर्स डीप एक्स्ट्रा कवर्स के क्षेत्र में, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क हुआ नहीं। लगातार 2 गेंद चली गई डॉट। इस ओवर में अब तक 3 गेंदों के ऊपर कोई रन नहीं निकले, केवल 1 रन निकला जो कि सिंगल के रूप में बल्लेबाज हरीश के बल्ले से। उसके बाद अब मात्र फिर से एक बार स्नेहल गेंद को बचे, एक बार बेहतरीन गेंद घूमे, वहां पर गेंद और बल्ले का संपर्क सही तरह से हुआ, बिल्कुल अंदर कारपेट, गेंद चली गई लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर। कुल मिलाकर 4 रन मात्र मिले, लेकिन मुकाबले के हाथ से छूटता हुआ नजर आता हुआ। प्रयास तो जरूर किए थे वहां पर मुकाबले में जीत दर्ज करने के लिए बल्लेबाज जयेश ने, लेकिन वो प्रयास अधूरे साबित होते हुए। आवश्यकता थी पहली गेंद के ऊपर से बेहतरीन बल्लेबाजी करने की, उस प्रयास में बल्लेबाज कुछ हद तक खराब साबित हुए, उसके बाद जयेश बेहतरीन बल्लेबाजी। इस बार बेहतरीन गेंद डॉट गेंद नजर आते हुए, निश्चित रूप से जयेश के लिए अंतिम गेंद डॉट, और इसके साथ साथ मुकाबले के ऊपर इस प्रतियोगिता का पहला मुकाबला जीतती हुई बल्लेबाजी गेंदबाजी करने वाली टीम जो कि HYS वॉरियर्स हसापुर टीम। परशु 21 हरमल टीम ने हालांकि मुकाबला गंवाया, लेकिन अगले पायदान के ऊपर अजय नार्वेकर मैच स्वप्नील मणि